बोलवलंस मावशी? मला एक सांग प्रिया, आजपर्यंत माझ्या प्रेमात मी कुठे कमी पडले? असं का बोलतेस? मग मला अगदी मोकळेपणाने आणि खरं खरं सांग. काय? आज सकाळी आपल्या घरात जे झालं त्याचं काय? त्या सगळ्यामध्ये अजूनही मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये प्रिया. ते उत्तर मला तुझ्याकडून हवं. काय? रात्रभर तू कुठे होतीस? रात्री मी इथेच. इथे? पण मग वंस काही वेगळंच सांगत होत्या. खरं सांगू का मावशी, मला ना रात्री झोप येत नव्हती म्हणून मी पाय मोकळे करायला बाहेर पडले. परत आले तेव्हा आत्या ऑलरेडी झोपली होती. मला पुन्हा रात्रभर इतकं अस्वस्थ होत होतं आणि झोप येत नव्हती ना, म्हणून मी पहाटे पुन्हा बाहेर पडले. आणि मग हे लागलं कसं काय तुला? ते मी चालता चालता रस्त्यात पडले आणि नेमका तिकडे विहंग आला. हे सगळं इतकं साधं आणि सोपं आहे? मावशी ते सगळं जाऊ दे ना, तू हा विषय सोड. मी ना सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. आपण सगळे एकत्र जेऊया. मी तयारी करून आले. हा, प्रियाच्या लग्नाचं लवकरात लवकर बघायला हवं. पण का कोण जाणे, मला अजूनही वाटतं की प्रिया काहीतरी लपवते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. ओम शांति शांति. अगं त्यांना नको ना वाढू. मंजिरी काही होणार नाही, मी शुगर फ्री केले. बस 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 अगं प्लीज थोडीशी घे ना. अगं नाही, खूप झाली. काय आज फार खुश दिसतात बाईसाहेब. याआधी कधी एवढं खुश बघितलं नव्हतं तुला प्रिया. काय आज काय विशेष? काय विशेष तर आहेच. आज छान वाटतंय मला. अगं पण का ते तरी सांग, आम्हालाही छान वाटेल. सत्यजित आज पहिल्यांदा म्हणालाय माझी गरज आहे. या घराला, घरातल्या सगळ्यांना मी इथे राहावं असं त्याला मनापासून वाटतंय. आणि इकडनं कुठेही जायचं नाही असं सांगितलंय त्याने मला. हो ना सत्यजित?